हसता तू जरा बोलणे सांगणे अडखळे हसता तू जरा बोलणे सांगणे स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आरएस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क सेट आहे ते आपल्या वेबसाईटवरून आपल्याला इथं काय करायचं, इम्पोर्ट करून घ्यायचं आहे अलाइट मोशनमध्ये. तर अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ते ओपन करून घ्यायचं आहे. आणि ओपन करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकता आहे. तर सिम्पली फक्त इथं आपले इमेज ॲड करण्यासाठी किंवा हे लिरिक्स ॲड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकताय अशा प्रकारे सिम्पली मटेरियल राहणार आहे. तर हे इमेज आहेत ते मीडियमसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची इमेज मी जसं यूज करतोय तसं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे की एक इमेज आपल्याला बॅकग्राऊंडला म्हणजेच अशा प्रकारे एक इमेज मॉडेल इमेज ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर या इमेज लेअरला काय करायचे, साईज आहे ते अशा प्रकारे वाढवून घ्यायचे, बघू शकता अशा प्रकारे. आणि त्या आपल्याला इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आता इमेज सेट झाल्यानंतर काय करायचं आहे की सिम्पली इमेज लेअरला क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन याची जी ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ती आपल्याला 30% करून घ्यायची आहे. आणि 30% झाल्यानंतर बॅक निघून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन सर्क्युलेशन वायब्लन्स हा इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. आणि याचं सर्क्युलेशन आहे ते -100 करून टाकायचं आहे. आता -100 करून टाकल्यानंतर बघू शकता इमेज लेअरला असा ओव्हरऑल लुक येणार आहे. आणि याची लेंथ आहे ती आपल्याला काय करायचं आहे 11.7 या सेकंदाचे बीटमार्कपर्यंत वाढवून हा इमेज आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. अशा प्रकारे काय करायचं आहे, लॉंग प्रेस करून सिम्पली बॅकग्राऊंडला म्हणजे ग्रुप लेअरच्या खाली अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. त्यानंतर ग्रुप लेअरमध्ये आपला इमेज कसा ॲड करायचा त्यासाठी स्टार्टिंगला येऊन आपल्याला ग्रुप लेअर 1ची जी लेअर आहे ती सिलेक्ट करायची आहे. आता सिलेक्ट झाल्यानंतर खाली तुम्हाला एडिट ग्रुप येईल. त्या एडिट ग्रुपवर क्लिक करून स्टार्टिंगला येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मीडियामधील एक कोणताही इमेज ॲड करून याची लेंथ आहे वाढवून घ्यायची आहे. आणि तो इमेज लेअर मधोमध म्हणजे या दोन लेअरच्या मध्ये घेऊन यायचा आहे. आणि तोच इमेज लेअर सिलेक्ट करून अशा प्रकारे या षटकोनात आहे तो सेट करून घ्यायचा आहे. आता बघू शकता अशा प्रकारे पहिला आपण इझिली इमेज आहे तो ॲड केलेला आहे. त्यानंतर अशा प्रकारे दुसऱ्या ग्रुपला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि सेकंड नंबरचा इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवायची आहे. आणि तोच इमेज लेअर काय करायचे आपल्याला मधोमध घेऊन यायचे आहे. मधोमध घेऊन आल्यानंतर तो इमेज लेअर अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचे आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर बघू शकता बॅक निघून यायचं आहे. तर अशा प्रकारे सेकंड नंबरचा इमेज अशा प्रकारे ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर अशाच प्रकारे इथून पासून चालू होणाऱ्या प्रत्येक ग्रुपला अशाच प्रकारे एडिट ग्रुपला क्लिक करून स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला इमेज ॲड करायचा आहे, त्याची लेंथ वाढवायची आहे. आणि तो इमेज लेअर मधोमध घेऊन इथं आपल्याला तो इमेज लेअर आपल्याला काय करायचं आहे, सेट करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे शेवटपर्यंत तुम्ही प्रत्येक लेअरला तुमचा इमेज ॲड करून घ्या. मी अशाच प्रकारे करून घेतोय. तर बघू शकता अशा प्रकारे आपण प्रत्येक लेअरला आपला इमेज ॲड करून घेतलेला आहे. आता आपलं इथलं ॲनिमेशन आहे ते क्रिएट झालेलं आहे. अशा प्रकारे शेवटचं ॲनिमेशन तुम्हाला येणार आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला, सिम्पली 11.17 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मटेरियलमधील जे बाकीचे इमेज आहेत ते सिम्पली काय करायचे एक एक प्रमाणे ॲड करून घ्यायचे. आता ॲड करून घेतल्यानंतर इथं काय करायचं आहे, आता ही इमेज ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजेच काय करायचं, इमेज आहे तो आपला सेट करून घ्यायचा आहे फुल स्क्रीनमध्ये. अशाच प्रकारे तिन्ही लेअरचे लेंथ आहे
ते अशा प्रकारे वाढवून घ्यायचे आहे. किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने म्हणजेच काय करायचं आहे, इमेज लेअर सिलेक्ट करून मूव ऑन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन तिसऱ्या ऑप्शनने क्लिक करून याची अशा प्रकारे लेंथ आहे ती वाढवू शकता आणि अशा प्रकारे इमेज सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, ही जी PNG तुम्हाला इमोजी PNG व्हिडिओमध्ये दिलं आहे ती लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती घेऊन यायची, म्हणजे इमेजवरती अशा प्रकारे तुम्हाला शो होताना दिसून येईल. त्यानंतर परत एकदा 11.17 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि बटनमधील जो इंक इफेक्ट दिलेला आहे 2 सेकंदाचा तो या प्रत्येक तिन्ही बीटमार्कला ॲड करून घ्यायचा आहे आणि शेवटचा उरलेला भाग आहे तो कट करायचा आहे. आता ॲड केलेला जी लेअर आहे इमेज व्हिडिओ लेअर ती सिम्पली सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लायटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे, म्हणजे आपल्याला स्क्रीन इफेक्ट त्या व्हिडिओला येऊन जाणार आहे. तर अशाच प्रकारे तिन्ही लेअर आहेत ते आपल्याला स्क्रीन इफेक्ट करायचे आहेत. सिम्पली व्हिडिओ लेअरला क्लिक करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लायटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. तर स्क्रीन केल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे, बघू शकता अशा प्रकारे. तर आपला स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती आरक्षण एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो इथं सेव्ह होऊन जाईल HD मध्ये. त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.